धक्कादायक बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून। महापालिकेच्या रणधुमाळीमध्ये प्रचार करताना एकमेकांवर आरोपांचे शिंतोडे उडवणं सुरू असताना संभाजीनगरमध्ये थेट माजी खासदारांवरच हल्ल्याचा प्रयत्न झाला। एमआयएमचे माजी खासदार जलील आज महापालिका प्रचारासाठी बायजीपुरा जिन्सी भागात गेले होते। यावेळी काही नाराज एमआयएम कार्यकर्त्यांनी आधी त्यांना काळे झेंडे दाखवले। त्यानंतर आक्रमक कार्यकर्त्यांनी जलील यांना धक्काबुक्की केली आणि संयम सुटलेल्या जमावानं थेट जलील यांच्या कारला टार्गेट केलं। आक्रमक तरुणांनी जलील यांची कार फोडून त्यांना गाडी बाहेर खेचण्याचाही प्रयत्न केला, पण चालकांनी समर्थकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे जलील थोडक्यात बचावले। हा हल्ला विरोधी पक्षातील कलीम कुरेशीनं केल्याचा जलील समर्थकांचा आरोप आहे। रैली करते करते जब हम आगे आगे जैसा सा बढ़ते गए तो पहले संजय नगर पानी की टाकी के पास गली में कुछ खुरेश समाज के लोगों ने गली पैक कर दी। हमको वहाँ घुसने नहीं दिया, तब भी हमने नज़रअंदाज करके हम आगे बढ़ने लगे। जैसे जैसे हम खास गेट के पास आए, जिनसी चौरस्ते पे हम आए तो माजी कॉर्पोरेटर कलीम कुरैशी साहब, हबीब कुरैशी साहब और उनका पूरा खाटी समाज वो हज़ारों की तादाद में वहाँ खड़े हुए थे। हमारे ऊपर अंडे फेंके गए, हम पे चाकू से हमला किया गया, मेरे आँख पर मारा गया और मुंशी पटेल पे भी हमला हुआ, अमजद चाची पे हमला, खुद इम्तियाज़ जलील साहब की गाड़ी पे भी चंपा चौक पे हमला करे, गाड़ी फोड़े और यहाँ पर भी इम्तियाज़ जलील साहब पे हमला किया गया। मैं 3 दिन से मुझे ये चीज़ का इल्म था, मैं 3 दिन से इम्तियाज़ जलील साहब को बोल रहा था कि ये ऐसे अंडे मारने वाले, ऐसा लेडीज को आगे करने वाले हैं, ये सब इनकी प्लानिंग थी। इसमें आरिफ हुसैनी का भी बहुत बड़ा हाथ है। डॉक्टर जफर भी इसमें इन्वॉल्व है, इसमें सलीम वाईगौकर भी इसमें इन्वॉल्व है, सलीम पटेल वाईगौकर, बोरगांवकर, ये सब लोगों ने आज 3 दिन पहले प्लानिंग करके ये सब घड़ा है। दरम्यान इम्तियाज जलील यांच्या विरोधी गटानं केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी इम्तियाज जलील यांनी हल्ल्याचा बनाव रचल्याचा आरोप केला, तर तिकीट वाटपातील आर्थिक व्यवहारातून हल्ला झाल्याचा आरोपही त्यांनी केला। इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला नेमका कोणी केला? त्यांच्याच माणसांनी केलं। त्यांचं कसं झालेलं आहे, त्यांची हवा नाही मार्केटमध्ये, ते हवा करण्यासाठी त्यांनी त्यांचे जे पिल्लू आणून त्यांनी स्वतः त्यांच्यावर हमला करून घेतलेला आहे। ते त्यांना माहोल बनवण्यासाठी ते असंच प्रयत्न करत आहेत हे लोक। यांचा स्पष्ट आरोप आहे की सगळा राडा तुम्ही केलेला आहे। वो ये सब झूठा है। ये जो लोगों को उन्होंने टिकट नहीं दिया वो लोगों ने उनके ऊपर हमला किया। हमारा उसके अंदर कोई रोल ही नहीं। हमने तो हमारे प्रभाग के अंदर हम प्रचार कर रहे थे। पार्टी में 13 साल से लोग जो काम कर रहे थे उनको टिकट नहीं दिया, वो लोग वहाँ खड़े हुए थे, उन्होंने हमला किया। हमने नहीं किया, हमारे पास का कोई ग्रुप नहीं हमने। जलील यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी त्यांच्या भेटीसाठी संभाजीनगरमध्ये पोहोचले। त्यांनी जलील यांच्या तब्येतीची विचारपूस केली। या हल्ल्यानंतर जिन्सी पोलीस ठाण्यात दंगल घडवणं आणि हल्ला करण्यासह इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दरम्यान इम्तियाज जलील यांनी हल्लेखोरांना भाजप नेते अतुल सावे आणि शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचा संरक्षण असल्याचा गंभीर आरोप केला। जो लोकशाही तरीके से शांतिपूर्ण तरीके से इलेक्शन होगा तो हम भी वो इलेक्शन वैसे ही लड़ेंगे। लेकिन अगर कुछ गुंडे ये समझ रहे हैं कि हम अपने शहर के अंदर गुंडागिरी के जरिए है तो मजलिस को कमज़ोर करेंगे, तो मजलिस का एक एक चाहने वाला जो है वो सड़क के ऊपर आएगा। ये जो गुंडे हैं ये वही लोग हैं जो लोकसभा और विधानसभा के अंदर अतुल सावे और संजय सिरसाट के बोलने के ऊपर ये सारा खेल खेल रहे थे। मैं साफ तरीके से आपको बोल रहा हूँ, भाजपा के मंत्री अतुल सावे का नाम ले रहा हूँ, पालक मंत्री संजय सिरसाट का नाम ले रहा हूँ, इनके पाले हुए गुंडे हैं ये। मला अशी माहिती मिळत आहे की ते गाडी जाळण्याचाही प्रयत्न करणार होते। गाडी थांबली असती तर बहुतेक गाडी जाळायची हो, ते त्यांचा असा प्रयत्न होता। तर ठीक है, तैयारी त्यांनी केलेली आहे, जे काही त्यांना करायचं होतं त्यांनी केलेले आहे। उसके बाद जब हम जहाँ पर से जा रहे थे तो शाहगंज के अंदर ये जो कैंडिडेट का ऑफिस है वहाँ के पूरे लड़के गाड़ियों के ऊपर आए और उनके हाथ में फाइटर थे, चाकुआ थे। हमारे एक लड़का है उसको है तो फाइटर से मार लगी है और वो पूरा गाड़ी फोड़ने की तैयारी के अंदर थे। उसमें कम से कम नहीं भी बोले तो 100 लड़के जो है वो गाड़ियों के पीछे आ रहे थे। हमने ये पूरी जानकारी पुलिस को दे दी है। दरम्यान शेर आया म्हणून घोषणा द्यायला लावणारा माणूस पळून गेला, हे त्यांच्याच कर्माचं पाप असल्याचा पलटवार शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे। इम्तियाज जलील हा 1 नंबरचा खोटारडा माणूस आहे। ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहिर असलेला हा इम्तियाज जलील आहे। जो शेर आहे म्हणायचा ना, त्या शेर आयला आता पळावं लागतंय आणि जनता मेरे साथ है असं म्हणणारा किंवा आवाज असा वाढून बोलणारा आज शेपूट घालून पळताना हे सगळं महाराष्ट्रातील जनता पाहते। म्हणून तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आहे। आम्हाला तुझ्या मागे पोलीस संरक्षणामध्ये काही गुंड पाठवण्याची गरज नाही आहे।
ही तुझी केलेली पापाची फळं आहेत. दरम्यान कलीम कुरेशी आणि जलील या दोघांमधला वाद काय आहे तोही आपण समजून घेऊया. कुरेशी प्रभाग 9 मधून वंचित आहे, तर प्रभाग 14 मधून काँग्रेसचा उमेदवार आहे. कुरेशी रॉकेल गुटख्यासारखे अवैध धंदे करत असल्याचा जलील यांनी आरोप केलाय. गुटख्यावर जलीलांनी रेड करून भांडाफोड केला होता. 2019 मध्ये औरंगाबाद पूर्वमधून समाजवादी पार्टीकडून विधानसभेचा उमेदवारही होता. 2019 मध्ये एमआयएमचा गफार कादरींचा कुरेशींमुळे पराभव झाला. 2024 मध्ये इम्तियाज जलील औरंगाबाद पूर्वमधून विधानसभा उमेदवार होते. त्यावेळी सपाचे उमेदवार गफार कादरींना 5000 मतं मिळाली. कुरेशींचा कादरींना पाठिंबा होता आणि त्यामुळे जलीलांचा 2400 मतांनी पराभव झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.